नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 22 तारखेला पेपर झाला होता. शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद हिंगोली तर्फे सराव प्रश्नपत्रिका घेण्यात आलेली आहे. तर हा इयत्ता 5वीचा पेपर आहे. विषय सर्व विषय एकत्रित आहेत. मराठी, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास व बुद्धिमत्ता चाचणी. एकूण गुण होते 75 आणि वेळ होता 2 तास. तर याचे सर्व उत्तर पाहूत आपण. आणि शेवटी व्हिडिओला जर तुम्हाला समजला तर व्हिडिओला लाईक करा. उतारा दिलेला आहे. हा उतारा पहिले चांगला वाचायचा होता आणि मग त्याच्यावरचे प्रश्न आपल्याला दिलेले आहेत ते प्रश्न सोडवायचे. पहिला प्रश्न, वर्तमानपत्रे हे जनसंपर्काचे रिकामी जागा आहे. ए पारंपरिक माध्यम, बी उपकेंद्रे, सी केंद्रे आणि डी यापैकी नाही. तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए पारंपरिक माध्यम. दुसरा प्रश्न आहे, छपाई यंत्राचा शोध रिकामी जागा लागला. ए 17व्या शतकात, बी 15व्या शतकात, सी 14व्या शतकात आणि डी सर्वच. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 15व्या शतकात. तिसरा प्रश्न, जनसंपर्काचे श्राव्य माध्यम कोणतं आहे? तर ए आकाशवाणी, बी वर्तमान, सी दूरदर्शन आणि डी सर्वच. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए आकाशवाणी. मी डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगते. प्रश्न चौथा प्रश्न, दूरदर्शन हे रिकामी जागा माध्यम आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दृकश्राव्य माध्यम आहे. प्रश्न 5वा, अलंकारिक शब्द लिहा. निरक्षर त्याचं उत्तर आहे अक्षरशत्रू. पर्याय क्रमांक सी अक्षरशत्रू. निरक्षरला अक्षरशत्रू म्हणतात. 6वा प्रश्न, आकाश या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गगन. 7वा प्रश्न, सूर्य या शब्दाचे योग्य लिंग ओळखा. सूर्य हा पुल्लिंगी शब्द आहे. पर्याय क्रमांक बी. प्रश्न 8वा, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कविता हा अशुद्ध शब्द आहे. 9वा प्रश्न, झाडावर पक्षी बसले आहेत या वाक्यातील नाम ओळखा. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पक्षी. 10वा प्रश्न, घोड्यांचा काय असतो? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तबेला. 11वा प्रश्न, खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फुले. 12वा प्रश्न, उंटावरचा शहाणा या वाक्यप्रचाराचा म्हणीचा योग्य अर्थ कोणता? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मूर्खपणाचा सल्ला देणारा माणूस. 13वा प्रश्न, मी काल बाजारात गेलो होतो या वाक्यातील काळ ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भूतकाळ. 14वा प्रश्न, हात टेकणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हार मानणे. 15वा प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा. याचं उत्तर आहे वांगी. बाकीची जे आहेत फळं आहेत आणि ही भाजी आहे. आता 16वा जो प्रश्न आहे इथे थोडस त्यांची प्रिंट मिस्टेक झाली होती वाटतं. त्याच्यामुळे मुलांना सांगितलं होतं की ते 635 लिहा. म्हणजे 635 आणि कॉमा 384 या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत किती? याच्यातला 5 इथे आलं नव्हतं म्हणून त्यांनी परत आपल्याला बदलून दिलंय. तर जर हे बदलून दिलेलं आपण घेतलं तर 635 जर इथे घेतलं तर याचं काय येईल? 5च्या स्थानिक किंमत काढायची होती. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 5000. 17वा प्रश्न, 5 अंकी सर्वात मोठी संख्या आणि 5 अंकी सर्वात लहान संख्या यातील फरक किती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 89,999. 18वा प्रश्न, 5 + 5 × 5 - 5 या पदावलीची किंमत किती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 25. 19वा प्रश्न आहे, पहिल्या 5 समसंख्यांची सरासरी किती असेल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 6. 20वा प्रश्न, 407 या अंकाचा वापर करून तयार होणारी 3 अंकी सर्वात लहान संख्या कोणती? अंक पुन्हा न वापरता. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 407.
पुढचा प्रश्न 21वा प्रश्न आहे. पाऊण किलोमीटर म्हणजे किती मीटर अंतर होय? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 750 मीटर. 22वा प्रश्न 3.5 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 3500 ग्रॅम. 23वा प्रश्न आहे 4.5 अधिक 3.2 या दशांश अपूर्णांकाची बेरीज किती होईल? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 7.7. 24वा प्रश्न 45 अधिक 0 गुणिले 15 या पदावलीची किंमत किती? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 45. 25वा प्रश्न एका मळ्यात 15 रांगा आहेत आणि प्रत्येक रांगेत 22 झाडे आहेत. जर त्यातील 45 झाडे वाढली तर मळ्यात एकूण किती जिवंत झाडे उरली? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 285. 26वा प्रश्न 12 आणि 18 या संख्यांचा मसावी HCF किती होईल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. इथे काहीच आलं नव्हतं ऑप्शन, पण इथं याचं उत्तर जे असेल ते 6 असेल, कारण या बाकीच्या मध्ये कुठे 6 नाहीये, तर याचं उत्तर आहे बी 6. 27वा प्रश्न एका चौरसाची बाजू 6 सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 24 सेंटीमीटर. 28वा प्रश्न घड्याळात बरोबर 3 वाजले असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यात कोणता कोन तयार होतो? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी काटकोन. 29वा प्रश्न आहे 4 अंकी अशी सर्वात लहान संख्या कोणती ज्या संख्येला 10, 15 आणि 18 ने पूर्ण भाग जातो? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1080. 30वा प्रश्न आहे 999 अधिक 1 ही बेरीज केल्यास मिळणारी संख्या कोणती? 999 अधिक 1 म्हणजे 1000. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सर्वात लहान 4 अंकी संख्या. 31 नंबरचा प्रश्न आहे विच ऑर्गन फॉर्म्स ब्लड टू ऑल पार्ट्स ऑफ ह्युमन बॉडी? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हार्ट. 32 चूज द करेक्ट वर्ड स्पेलिंग. करेक्ट वर्ड असलेलं स्पेलिंग पाहायची होती, तर पर्याय क्रमांक बी टुगेदरची स्पेलिंग बरोबर आहे या टुगेदरची. 33 नंबरचा प्रश्न फाइंड द ऑपोजिट वर्ड ऑफ क्वाइट. क्वाइटचा अर्थ आहे शांत, याचा ऑपोजिट वर्ड होता नॉइझी. पर्याय क्रमांक सी नॉइझी. त्यानंतर पुढचा प्रश्न 34 नंबर अ शार्पनर इज युज्ड टू शार्पन अ पेन्सिल. शार्पनरचा उपयोग कशासाठी केला जातो? पेन्सिल चिरण्यासाठी. 35 नंबरचा प्रश्न आहे चूज द ऑपोजिट वर्ड ऑफ हॅपी. हॅपीचे ऑपोजिट आहे सॅड. पर्याय क्रमांक सी सॅड. 36 वन फ्लावर मेनी फ्लावर्स. ए उत्तर येईल याचं. त्याच्यानंतर 37 नंबरचा प्रश्न आहे बघा चूज द ऑपोजिट वर्ड ऑफ इन. इनचे ऑपोजिट आहे पर्याय क्रमांक सी आउट. 38 विच वर्ड राइम्स विथ रेन. रेन सोबत राइम असणारा शब्द कोणता? पर्याय क्रमांक ए पेन. रेन पेन. 39 विच वर्ड कॅन बी फॉर्म युजिंग द लेटर्स एल बी ए एल. याच्यापासून कोणता शब्द बनू शकतो अर्थपूर्ण शब्द? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बॉल. 40 नंबरचा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड फॉर हॉट. हॉटचा ऑपोजिट काय आहे? कोल्ड. पर्याय क्रमांक सी कोल्ड. 41 नंबरचा प्रश्न आयडेंटिफाय द ॲनिमल ॲक्शन साऊंड. अ डॉग. डॉग काय करतात? बार्क करतात. पर्याय क्रमांक बी बार्क्स. 42 चूज द करेक्ट प्रोनाउन फॉर द अंडरलाइन वर्ड. प्रिया इज रिडिंग अ बुक. प्रियासाठी आपल्याला काय करायचं? प्रोनाउन सांगायचं होतं. पर्याय क्रमांक सी शी. शी इज अ प्रोनाउन. 43 नंबरचा प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट ऍक्शन वर्ड वर्ब टू कम्प्लीट द सेंटेन्स. बर्ड्स रिकामी जागा इन द स्काय. बर्ड्स काय करतात? स्काय मध्ये फ्लाय करतात. पर्याय क्रमांक बी फ्लाय. 44 नंबरचा प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स. वाव व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर. इथे कोणता पंक्च्युएशन मार्क यायला पाहिजे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी क्वामा. इथे क्वामा यायला पाहिजे कारण इथे पंक्च्युएशन मार्क्स इथे बरोबर आलेला आहे. एक्सक्लेमेटरी मार्क्स इथे आहे, इथे आपल्याला क्वामा यायला पाहिजे होतं.
45वा प्रश्न आहे, अरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकली ऑर्डर. ऍपल, अँट, ऍक्स, एअर अल्फाबेटनुसार लावायचं होतं आपल्याला. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. 46वा प्रश्न आहे, सूर्य हा एक आहे, काय आहे? पर्याय क्रमांक ए, तारा आहे. 47वा प्रश्न आहे, हवेच्या आवरणाला काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वातावरण. 48वा प्रश्न, पृथ्वीला सूर्यभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 365 दिवस. 49वा प्रश्न आहे, प्रामाणिकपणा हे काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सवय. 50, एकमेकांना मदत करण्याच्या वृत्तीला काय म्हणतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सहकार्य. 51, नकाशातील पाण्याचा भाग कोणत्या रंगाने दाखवतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, निळा. 52, पालवी फुटणे म्हणजे काय? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, झाडाला नवीन कोवळी पाने येणे. 53, पाण्यावर तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा कशा असतात? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हलक्या. 54 नंबरचा प्रश्न आहे, पाणी शिळे झाले असे समजून ओतून देणे योग्य आहे का? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नाही, पाणी कधीही शिळे होत नाही. त्यानंतर 55वा प्रश्न आहे, जिवंत राहण्यासाठी सर्व सजीवांना हवेतील कोणत्या वायूची गरज असते? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऑक्सिजन. 56 नंबरचा प्रश्न, आपल्या सर्व हालचालींवर आणि भावनांवर कोणाचे नियंत्रण असते? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मेंदू. 57वा प्रश्न, खालीलपैकी कोणती गोष्ट मानव निर्मित आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लोहमार्ग. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 58 नंबरचा प्रश्न आहे, अनेक गावे मिळून तालुका बनतो, तर अनेक तालुके मिळून काय तयार होतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जिल्हा. 59, वाहतुकीचे सर्वात जलद साधन कोणते आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रेल्वे. 60, खूप दिवस सतत मुसळधार पाऊस पडल्यामुळे नद्यांना काय येतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महापूर. 61, खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता? ओळखा. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चष्मा. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर 59चं उत्तर आहे विमान. विमान येईल, कारण माल वाहतूक नाही म्हणले, फक्त वाहतूक म्हणलेलं आहे, तर त्याच्यामुळे याचं उत्तर येईल विमान. विमानाने आपण जलद गतीने कुठेही जाऊ शकतो. जर माल वाहतूक म्हणलं असतं तर मग रेल्वे आला असतं. 62 प्रश्न, संख्या माला पूर्ण करा. 2, 5, 10, 17. त्याच्या पुढची कोणती असेल तर पर्याय क्रमांक सी, 26. त्याच्यानंतर 63 नंबरचा प्रश्न आहे, सुगरण, खोपा, वाघ, पर्याय क्रमांक बी, गुहा. 64, सहसंबंध ओळखा. शिक्षक, शाळा, डॉक्टर, रुग्णालय. 65, ए, बी, डी, जी. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी, के. 66 नंबरचा प्रश्न आहे, गटात न बसणारी संख्या ओळखा. 4, 9, 16, 25, 27. याच्यामधली 27वी गटात न बसणारी संख्या आहे, पर्याय क्रमांक डी, 27. 67 नंबरचा प्रश्न आहे, तुमच्या आईच्या भावाच्या मुलाची आई तुमची कोण लागेल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मामी. 68 नंबरचा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत वॉटर हा शब्द XBUFS असा लिहितात, तर त्याच भाषेत ड्रिंक हा शब्द कसा लिहिता येईल? याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए, ESJOL. 69वा प्रश्न आहे, मुलांच्या रांगेत समीरचा क्रमांक डावीकडून 7वा आणि उजवीकडून 8वा आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 14. 70वा प्रश्न, जर या महिन्याची 3 तारीख मंगळवारी येत असेल, तर त्याच महिन्याची 24 तारीख कोणत्या वारी येईल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मंगळवार. 71वा प्रश्न आहे, 8 जसे 64 तसं 9 जसे, याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, 81. 72वा प्रश्न, जर एका सांकेतिक भाषेत अधिक म्हणजे गुणाकार
वजा म्हणजे बेरीज आणि गुणाकार म्हणजे वजा असेल तर पुढील समीकरणाचे उत्तर काय येईल? 6 + 2 - 4 च पर्याय क्रमांक बी 16 उत्तर येईल. 73 घड्याळात दुपारी 4 वाजले असता तासकाटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 120 अंश. 74वा प्रश्न आहे, रोहन उत्तरेकडे 5 किमी गेला, नंतर उजवीकडे वळून 4 किमी गेला, पुन्हा उजवीकडे वळून 5 किमी गेला, तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 4 किलोमीटर. 75वा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे हा. इंग्रजी वर्णमालेतील MAX या शब्दाची पाण्यातील प्रतिमा पाहिल्यास कोणत्या अक्षराच्या आकारात मुळीच बदल जाणवणार नाही? त्याचं उत्तर येईल सर्वच अक्षरे बदलतील. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यक्स. कारण यक्स पाण्यात जरी पाहिलं जशाला तसं दिसेल, बाकी यम आणि ए हे उलटे दिसतील पाण्यामध्ये, बाकी यक्स जशाला तसं दिसणार, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. अशा प्रकारे हा आपण आज झालेला 22 तारखेला 22 ऑगस्ट 2026 रोजी हा पेपर घेण्यात आलेला आहे. सराव प्रश्नपत्रिका शिक्षण विभागाकडून हा पेपर आलेला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये सगळीकडे सर्व शाळेमध्ये हा पेपर झाला. आता इयत्ता 5वीचा पेपर होता माझ्याकडे, म्हणून याचे उत्तर टाकलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ जर समजला असेल, उत्तर बरोबर वाटले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर सर्व प्रकारचे व्हिडिओ आपण अपलोड करतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.